मागील 15 वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंजा मानधनावर सेवा देणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी डॉक्टर निरंजन केशवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिनांक 17 जून रोजी मुंबई येथे जाऊन स्वतः निवेदन देऊन केली होती। कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीत जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय ग्रामीण अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अगदी अहोरात्री परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले आहे। नेमक्या वेळी शासनाच्या मदतीला धावून आलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी डॉक्टर निरंजन केशवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदनाद्वारे केली आहे। कोविड-19च्या संकटामध्ये आमचे जे आयुष वैद्यकीय अधिकारी आहे हे जीवाची पर्वा न करता काम करत आहे, एकदम तुटपुंजा मानधनावर काम करत आहे। तर माझे हे म्हणणे होते की मागे 11 मार्च 2020 ला मी विधानभवन मुंबई येथे जाऊन स्वतः माननीय नानाभाऊ पटोलेजी यांना निवेदन दिले की आमच्या जे पगार आहे तुटपुंजा पगारावर आम्ही लोक काम करत आहोत, तर यामध्ये वाढ व्हावी किंवा आम्हाला सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे याकरता मी निवेदन दिले होते। तर परवाला माननीय नानाभाऊ पटोलेजींनी असे निर्देश दिले की MBBS वैद्यकीय अधिकारी आहे आणि BMS वैद्यकीय अधिकारी यांच्यामधील जे तफावत आहे पगारामधील ते तात्काळ दूर करण्यात यावे। त्याबद्दल मी नानाभाऊजी पटोले यांचे आभार व्यक्त करतो। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।